अहिल्यानगर जिले के शेवगांव शहर में अतिक्रमण को लेकर पिछले कई वर्षों से चल रहा विवाद अब समाप्ति की ओर है। नगर परिषद की सख्त पहल से आखिरकार शहर की सड़कों से अवैध कब्जे हटने लगे हैं। शहर में पिछले 4-5 सालों से अतिक्रमण एक गंभीर समस्या बनी हुई थी, जिससे आम जनता को रोजमर्रा की आवाजाही में भारी दिक्कतों का सामना करना पड़ रहा था। अब नगर परिषद की मुख्याधिकारी विजया घाटगे के नेतृत्व में कार्रवाई शुरू की गई। स्वयं विजया घाटगे ने अतिक्रमण हटाने वाले पथक को निर्देश देकर पूरे शहर में सख्त कार्रवाई की। लोगों ने इस कदम का स्वागत किया और शहर की सुंदरता बहाल होने की उम्मीद जताई है। नगर परिषद की यह सख्ती न केवल ट्रैफिक व्यवस्था को सुधारने में मदद करेगी, बल्कि आम नागरिकों को राहत भी देगी। प्रशासन ने चेताया है कि भविष्य में दोबारा अतिक्रमण किया गया तो कठोर कार्रवाई की जाएगी। आपण शहरामध्ये फेब्रुवारी पासून अतिक्रमण मोहीम चालू केलेली होती। यामध्ये आपण नगर रोड, पाथर्डी रोड, आखेगाव रोड, परत तुमचा गेवराई रोड, नेवासा रोड, ह्या रोडचं संपूर्ण अतिक्रमण आपण 15 मीटर नुसार आपण हे काढण्यात आले होते। आणि शहरातील क्रांती चौक ते शिवाजी चौक, शिवाजी चौकापासून पुढे जामा मस्जिद, मोची गली, वरुड रोड या अतिक्रमण धारकांना आपण 1-1.5 महिन्यापूर्वी नोटीस दिल्या होत्या आणि त्यांना आपण रोडवरील सार्वजनिक रोडवरील अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले होते। त्यानुसार त्यांनी बऱ्यापैकी 70 ते 80% अतिक्रमण काढलेलं होतं। त्याच्यामध्ये त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे। उर्वरित जे राहिलेलं अतिक्रमण आहे ते काढायची आज मोहीम चालू आहे। यामध्ये लगेच डीपीडीसीतून 1 ते 1.5 महिन्यामध्ये सदरील अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी लगेच रोड आणि त्याची नालीची व्यवस्था करण्यात येईल। आणि जे रोड अतिक्रमण जे काढलेलं आहे हे शहरातील नागरिकांसाठीच काढलेलं आहे। सदरील हा व्यापार पेठ आणि खूप दळणवळणाचा रोड आहे। इथून लोक सतत जा-ये करत असतात। पार्किंगची इथं सोय नव्हती, त्याच्यामुळे जाता येता गाड्या म्हणजे अँब्युलन्स किंवा रुग्णवाहिका असू द्या ती जाण्याची फार मोठी अडचण होत होती। ते सदरील ह्या अतिक्रमणामुळे इमर्जन्सी सेवा असतील, तुमच्या वाहतूक दळणवळण सेवा असतील, ह्या सर्व सेवा व्यवस्थित आणि सुरळीत करण्याचा प्रयत्न नगरपालिका प्रशासन करत आहे आणि यामध्ये नागरिकांचा सहकार्य चांगला मिळत आहे। धन्यवाद।